पुंडलीक वरदे हरी पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत जगद्गुरु तुकाराम भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, मोह धरिलिया ऐसे होईल. अर्जुनाला कोणता मोह झाला होता हे सर्वांना श्रोत आहे, तरी थोडक्यात सांगावं असं वाटतंय. कुरुक्षेत्रामध्ये पांडव आणि कौरवाचा वाद निर्माण झालेला आहे. युद्धाचा आता प्रसंग, युद्ध आरंभ झालेला आहे. आरंभ होण्याच्या अगोदर सारी सैन्य येऊन उभा टाकलेली आहे. त्यावेळेस भगवंताला म्हणतो अर्जुन, देवा मी एक वीर आहे आणि मी कुण्या माणसाशी युद्ध करावं, कारण माझ्या बरोबरीचा कोण आहे. थोडक्यात रथ मध्यभागी नेऊन उभा कर आणि बघू दे मला माझ्या बरोबरीचा योद्धा कोण आहे. भगवंतानी सारथी असल्यामुळं अर्जुनाची गोष्ट ऐकली, कारण रथाधिपतीची गोष्ट सारथीने ऐकली पाहिजे. भगवंतानी पूर्ण कर्तव्य निभवलं. या गोष्टीकडे लक्ष देऊन माणसाने किती जरी मोठा असला तर आपले कर्तव्य निभावेत. भगवान परमात्मा जगाचा दाता असूनही अर्जुन म्हणतो की रथ लवकरात लवकर मध्ये नेऊन उभा करा, कारण भगवंताला माहिती होतं, कारण अर्जुन मध्ये गेल्यावर याला मोह निर्माण होतो आणि माझे काही दिवस खातो हा. पण रथाधिपतीची वाक्य मानलंच पाहिजे याचा निश्चय आहे. भगवान परमात्मा असूनही आपली मर्यादा उल्लंघन करत नाही, कारण भगवान परमात्मा कर्मयोगी आणि ज्ञानयोगी भक्तियोगी प्रत्येक योग्यामध्ये श्रेष्ठ योगी आहे. म्हणून ते कर्माला मागे पुढे असे घाबरत नसतात, आदेशाचं पालन करतात आणि मध्यभागी रथ नेऊन उभा करतात. अर्जुन पाहतो सर्वांना, तर दुसरं कोण आहे त्या ठिकाणी? द्रोणाचार्य गुरु आहेत, भीष्माचार्य आहेत, आजोबा आहेत, मोठे मोठे वीर जे आहेत ते सर्व वीर, कोणी मावळे आहेत, कोणी चुलते आहेत, कोणी भाऊ आहे, एकमेकांशी आनंद घेतलेला आहे, खेळलेला आहे. गुरुने लाड प्यार केलेले आहे. त्यांचे धनुर्विद्याचे अधिपती द्रोणाचार्यांनी विद्यादान दिलेली आहे. हे सर्व पाहतो आणि पाहून मोह निर्माण होतो. दुःख होतं ना की या लोकांना मारायचं, म्हणजे आता युद्धाकरता उभा टाकलेले कोण आहेत? ते माझेच सर्व आणि मी त्यांचा आहे. आणि मारायचं कसं? बरं, मारायचं तर यांना जिंकून काय करायचंय? राज्यच भोगायचंय ना. मग यांच्या रक्ताने भिजलेलं राज्य म्हणजे भोगावं का? मी एवढा काही अज्ञान आहे का? मी उलटा भीष्माचारी म्हणजे भस्मासूर आहे का? जेणेकरून ज्यांच्या हातामध्ये जन्म घ्यावा, ज्यांनी आम्हाला लाड प्यार करून मोठं करावं आणि त्यांचा वध करून आम्ही सुख भोगावं, असा काही मी दुष्ट आहे का? असा विचार मनात येतो आणि दुःख निर्माण होतो. मला ज्यांनी खडं कांदे घेतले त्यालाच मला मारायचंय आणि त्यांना मारून मारून करायचं तरी काय? हे राज्य सुखच भोगायचंय ना. मग अशा राजाला मला काही गरज नाही. मला अशा राज्याची भिक्षा मागून खाली तर चालेल, पण असलं राज्य नको जेणेकरून एवढ्यांचा अंतःकरण छेदून मी राज्य करावं. अशा पद्धतीचं त्यांच्याकडे विचार प्रगट झाला आणि धाय लढाई सुरू करून हातातलं धनुष्य खाली सुटून जातं आणि भगवंतापुढे हात जोडून उभा टाकतो. देवा काही म्हण, कारण माझ्यानं हा युद्ध होत नाही. भगवान म्हणतो की अर्जुन असं का? अरे तू कशा करता क्षत्रिय झालास आणि तू आलास तरी का? ह्याच्या अगोदर ज्यांच्याशी तुला युद्ध करायचं होतं हे कोण होते तुला माहित नाही का? आणि आताच काय झालं तुला नेमकं? असं आताच काय असं झालं असावं तुला? तू रथ सज्ज करून इथपर्यंत आला, तुला माहित नव्हतं का युद्धामध्ये कोण आहेत ते आणि कुणाशी युद्ध करायचे ते? आणि आताच तुला वाटतं का हे सर्व माझे तुला आता दिसतात का? अरे जर तुझे असते तर तुला 13 ते 12 वर्ष वनवासात का ठेवले असते? आठवण कर ना त्या गोष्टींना. तरी म्हणतो अर्जुन की देवा काही जरी म्हणलास तरी ही माझ्यानं काम होणार नाही. आणि विचार कर म्हणले, यांना मारावं म्हणजे पितरांना मारलेलं पाप लागल का नाही माझ्या पदरात?
माझ्या पदरात पित्राचं पाप लागल्यामुळं पाप माझ्याकडे जास्त होईल आणि पाप माझ्याकडे जास्त झाल्यामुळं तू माझ्यापासून दुरावशील, कारण तू परमात्मा आहेस, पापामुळे जवळ येत नाहीस, पुण्य पाहिजे. मग असं पाप करवायचं जर तुझ्याकडे इच्छा आहेस माझी तुझी, तर काय मला माझ्यापासून दूर राहायचंय का तुला? अनंत जन्माच्या पुण्याने तू मला सापडलास ना देवा, मी आता दवडणार नाही तुला ही पाप करून. भगवान म्हणायला सुरू केले, अर्जुना अरे हे ज्ञान सांगायची गोष्ट नाहीये. तुझा धर्म कोणता आहे? क्षत्रिय. क्षत्रिय पुढे जो क्षत्रिय उभा टाकला असेल त्यांनी त्यांचं कार्य सारावं, कारण क्षेत्राचा जन्म होतो क्षेत्रामध्ये. अरे प्रत्येक क्षेत्रांना युद्ध भेटतच नाही. ज्या क्षेत्रियांना युद्ध भेटलं आणि युद्धामध्ये जिंकला तरी विजय आहे, आणि युद्धामध्ये रणांगणामध्ये पराजय झाला तरी विजय आहे, कारण क्षेत्रियांना युद्ध भेटतच नाही. आणि तुझ्या नशिबाला युद्ध भेटले आणि तू असली संधी दवडून काय आपेस पदरात घ्यायचं आले का तुझ्या नशिबाला? अर्जुन म्हणतो, देवा तुझं काही म्हणणं मला माझ्या डोक्यात बसायला तयार नाही. कारण का जर मी यांना सर्वांना मारू, हे सारे पुरुष मरून जातील, तर स्त्रिया विधवा होतील, आणि विधवा होऊन स्त्रिया ते अत्याचार करतील आणि वर्णसंकर होऊन जाईल सर्व. एवढं पाप माझ्यानं होणार नाही देवा, कारण माझं कार्य नाही आहे, मी करणार नाही असं म्हणतो. पितृद्रोह येईल, मातृद्रोह येईल, सर्व द्रोह माझ्या पदरात येतील, आणि पदरात द्रोह जर आले तर तू माझ्याशी अंतर येईल, ही सर्वात माझी गोष्ट मला मोठी भीती ती आहे. तरी भगवान मनामध्ये हसायला सुरू केला. अरे म्हणले धनुष्य हातामध्ये घेतलेलं आहे, ह्याला कसला मोह निर्माण झाला असावा. अर्जुनाला म्हणतो देव की बघ म्हणले, या युद्ध सोडून जरी पळून गेला असतो तर हे तुला सोडणार नाहीत. हे युद्ध सोडून जरी भिक्षा मागायला गेला हे तुला जिवंत सोडणार नाहीत. अर्जुन म्हणतो चालेल देवा, मी त्यांना मारून राज्य करण्यापेक्षा ते मला मारून टाकून राज्य केलं तरी चालेल, पण मी युद्ध करणार नाही. विचार करतो, कुठल्याच पद्धतीचं ऐकतच नाही. शेवटला भगवंतानी अर्जुनाला उपाय सांगतो. कोणता उपाय सांगतो? अर्जुना तुझा जन्म कशा करता झालाय, ही धनुर्विद्या शिकली कशा करता एवढंच सांग मला तू. देवा युद्ध करण्याकरता शिकली. अरे मग युद्धामध्ये उभा टाकला तो पुढचा शत्रू माझा आहे का तुझा आहे? शत्रूला जर माझं म्हणणं, शत्रू तुला तुझं समजतो का हे उत्तर दे मला. ज्या शत्रूला तू माझा समजू लागलास ना तो शत्रू तुला माझा समजतो का हे बघ. चालेल मग असं असलं तर बघ, युक्ती देतो तुला. भगवंतानी एवढं उघड याच्यात बोललेलं नाही, पण मर्म सांगितलेलं म्हणून सांगितले. कारण तू सर्वांना आपलं म्हणतोस ते तुला आपलं म्हटलेत का याच्यावरून बोलतो मी तुम्हाला. कारण रणांगणामध्ये उभा टाकलेला जे योद्धा आहे ती योद्धा आहे, त्याला जात नाही पात नाही, माझा आणि तुझं कोणीच नसतं त्याला. बॉर्डरवर युद्ध होत असताना युद्ध भयंकर चालत जर असलं, कुण्या एखाद्या फौजीची जर हिम्मत कमी पडली आणि दुष्टाचा जर जोर जास्त दिसा सुरू केला आणि एखादी फौजी जर पाठीमागे वळून जर पळायचा प्रयत्न केला तर यांच्या टोळीतलाच माणूस पहिले त्याला उडवतो. कारण तो एकटा पळाला दुसऱ्याची हिम्मत खचते आणि तोही पळतो, म्हणून त्याला बगल्यावर त्याला पहिलं पार करतो. म्हणजे धैर्य कमी व्हायला नकोय. युद्धामध्ये माझं आणि तुझं काहीच नसतंय, म्हणून म्हणतात भगवान परमात्मा हे अर्जुना, अरे आताच काय तू हे तुझ्यामध्ये माझं तुझं आलं, 12 वर्षापासून आलं नाही का? आणि ही मोह कसा धरलास माझा आणि तुझं? जो कोणी मोहाला अंगीकार करील तर त्याची पूर्णपणे प्रतिष्ठा नाश होऊन जाईल. कारण आज तू जे माझं म्हणलास ना,
युद्धामध्ये उभा टाकणारा युद्ध अर्जुनाचं नाव काढल्यावर अरे त्याचा नाव कधी काढू नको, कारण तो युद्धाला पाठ देऊन निघून गेलेला माणूस. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान. सात पास आहेत. सात पास. पास म्हणजे फासा. यमाचे 7 पास असतात. यमाकडे 7 प्रकारचे फासे असतात आणि 7 प्रकारच्या फाश्यामधून मोहपास सर्वात श्रेष्ठ फास आहे. कारण या फाश्यात सापडलेला जीव कधीही वरी येऊ शकत नाही. प्रतिष्ठेची गोष्ट पलीकडेच गेली. प्रतिष्ठेची गोष्ट पलीकडेच गेली. कारण मोहामध्ये पडलेला जर माणूस असेल तर तो यमाच्या फाशातून कधीही सुटू शकत नाही. म्हणून काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार हे मोहाचे पुत्र आहेत. लक्षात असू द्या. काम आहे, क्रोध आहे, मद, दंभ, अहंकार हे जी 6 षडविकार आहेत ना, हे मोहाचे पुत्र आहेत. मोहापासून निर्माण होतात. मोहच ज्यांच्याकडे जन्म झाला असेल तर हे 6ही त्यांच्याकडे आले ना. भगवंताचं सांगायचं तात्पर्य असं आहे, युद्धाचाच प्रसंग सोडून द्या. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, युद्धाचा इतिहासच पुढे का ठेवायचा? कारण आमच्याकडे संसार म्हणजेच युद्ध आहे. आणि संसारामध्ये पहिली गोष्ट माझी आहे आणि नंतर तुझी आहे. संसारामध्ये पहिली गोष्ट माझी आहे आणि नंतर तुझी आहे. अर्जुन या ठिकाणी पहिलं म्हणतो की माझे, तुझं तर पलीकडेच राहिलं. तुझं भगवान विचारतो अर्जुना, जर माझे म्हणतोस तर तुझे आहेत का कोणी बघून घे. म्हणून संसारामध्ये प्रथम मोहाचा अक्षर आहे माझं. कसं जाईल हे आपल्याकडून? आता आपण असा सरळ विचार करतो. भगवंतानी म्हणले की अर्जुना, ज्यांच्याकडे मोह आहे ना त्याची सर्व प्रतिष्ठा निघून जाते. मग आमचं लक्ष सरळ जातं कुणकड? अर्जुनाच्या युद्धाकड. युद्ध करण्यावर अर्जुन जर पाठीमारून निघून गेला तर अर्जुनाची प्रतिष्ठा निघून जाते किंवा परलोक बी अंतरून जाते. आमचं लक्ष कुणकडे जातं? अर्जुनाकडे जाते. मी काल बोललो अर्जुन म्हणजे कोण आहे, लक्ष ठेवत जावा. कालच्या गोष्टीला ध्यान ठेवलो तर आजची गोष्ट कळल. कालची जी गोष्ट झालेली आहे त्याला जर ध्यान ठेवलो तर आजची गोष्ट कळल, नाहीतर गोष्ट कळणार नाही. काल मी तुम्हाला अर्जुन म्हणजे जीव हा सांगितलं का? मग अर्जुनाला या ठिकाणी मोह झाला, याचा अर्थ की जीवाला या ठिकाणी मोह झालेला आहे. मोह धरिली ऐसे होईल. मोहातलं पहिलं अक्षर काय? माझं. माझं ही म्हणल्या उशीरच असं होईल, असं ताप प्रतिष्ठा जाईल. आणि पुन्हा म्हणते आणि परलोक ही अंतरेल. येही केसी असल्या वागण्यामुळं. परलोक बी अंतरून जाईल. माझं म्हणल्यामुळं इथली तर प्रतिष्ठा जातेच, पण परलोक बी अंतरून. आता माझं म्हणणं ती इथं कोण आहे? पण काही गोष्टीला ओळखून माझं म्हणत जावा. तुमचा कोण आहे? तुमचा कोण आहे? देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा आणि मी देवाचा. याला सोडून माझं ज्याला म्हणतो ना ते मोहातलं प्रथम अक्षर आहे.
मोहातलं आरंभी अक्षर जर काही असेल तर ती माझं आहे. माझं हा मोहातलं प्रथम अक्षर आहे. पण गंमत अशी आहे, शब्द माझा म्हणल्याशिवाय जात नाही. काय करायचं मग याला? ओळखायचं. माझं म्हणतोय पण कुठपर्यंत? कर्म माझं कर्तव्य आहे म्हणून माझं म्हणतोय. कर्म माझं कसं आहे या ठिकाणी? कारण मधी नाही तर वर तरी माझं म्हणावं लागत आहे, पण कर्म बघून माझं म्हणावं लागत आहे. जर एखादी आपली नाहीच त्याला जर माझं म्हणत असेल तर ते अकर्म झालं, चुकलं कर्म. आणि जे तुमचं आहे त्याला जर माझं म्हणत असाल तर ते कर्म झालं. गंमत इथं आहे. मग अर्जुनाच्या ठिकाणी, युद्धाच्या ठिकाणी माझं म्हणायचं काम आहे का? म्हणून अर्जुनाचं कर्म चुकलं. बरोबर आहे. एवढी मोठी गोष्ट भगवान का सांगत असते? कारण युद्धाच्या ठिकाणी माझं म्हणायचंच नसतंय. मग अर्जुन माझं म्हणत होता म्हणून अर्जुनाचं कर्म चुकलं. याच्या अगोदर नाहीतर माझं बरेच वेळेस म्हणलेलं आहे अर्जुनाने. त्यावेळेस भगवंताने सांगितलं नाही की माझा हा म्हणतोस त्या अर्थी तुला मोह झाला आणि तुझं परलोकांतरलं आणि इहलोक बी अंतरलं बघ, असं भगवंतानी म्हणले नाहीये. अर्जुनाचा ठिकाणी युद्धाचा प्रसंग आहे, त्या ठिकाणी माझं म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी योग्य कर्म करायचंय त्या ठिकाणी जर तुला मोह निर्माण झाला असेल किंवा माझं आणि तुझं म्हणत असतील तर मग निश्चित तुझ्याकडे मोह निर्माण झाला. हे दाखवताची वकील आहे. कळलं नसल्यावर थोडकं जवळ येऊन सांगावं. एक वकील आहे, न्याय बरोबर भेटायची वेळ आहे, पण ज्याला शिक्षा व्हायची आहे ते वकिलाचा काहीतरी दुसरा जवळचा सोबती आहे. म्हणून वकिलाला त्याच्यावर मोह निर्माण होतो. कारण मी सरळ जर खरं बोललं तर आता हा जेल भोगल्याशिवाय राहत नाही, म्हणून मोह निर्माण होतो आणि न्याय भेटणाऱ्या ठिकाणी अन्यायाचा शब्द देऊन टाकून देतो. लक्षात बसला का? म्हणजे जजमेंट जजनं जे द्यायचंय, जे न्याय द्यायचा आहे, पण न्याय दिला तर आपलाच संघाचा माणूस जेल जातो. म्हणून हा मोह निर्माण झाला आणि तुरंत कळून असून सुद्धा अन्यायाला जोर दिला. याचा अर्थ की तो अन्यायी मुक्त झाला. पण न्यायाचं कर्म जे होतं, न्यायाधीशचं जे कर्म होतं ते कर्म झालं का? योग्य कर्म ठरलं का? नाही आहे. कारण योग्य वेळ होती, त्याच्यात तिथं पुण्य प्राप्त होत होतं न्याय दिला असतं तर. कारण कर्म योग्य होत होतं पण तिथं अकर्म घडलं. कारण कशामुळं? मोहामुळं. पण जरी लोकांना कळलं नसल पण जे जेल भोगणार आहे त्याला कळलं की माझी चूक होती. बरोबर आहे. आणि जो त्याला विरोधी होता त्याला कळलं माझी चूक नसताना विजय त्याचा झाला. दोघाला कळलं. तिसऱ्याला ह्याच्या आत्म्याला कळालं की मी अन्याय केलेला आहे. आणि कुणाला कळायचंय? म्हणजे प्रतिष्ठा राहिली का? प्रतिष्ठा म्हणजे सन्मान. आता आपलं लक्ष जातं प्रतिष्ठा म्हणजे माळ घालायला, आता माळ घातली, उद्या जोड्याची माळ घातली म्हणजे प्रतिष्ठा नष्ट झाली. ही प्रतिष्ठा बाहेरची आहे. पण आंतरिक प्रतिष्ठा अशी असते मायबाप हो, की तुम्ही जर गुन्हा केलात आणि त्या गुन्ह्याला जर लपवत असताना तुमचा आत्मा कधी तुम्हाला सन्मान करत नाही, म्हणून तुमची प्रतिष्ठा मातीत गेली. जर लाखो लोक जर तुम्हाला गुन्हेगार म्हणत असतील आणि तुमचा आत्मा कधीच गुन्हेगार ठरवत नसेल तर तुम्ही प्रतिष्ठावान आजबी आहात, याच्यात वाद नाही. कळना गेलं. आणि थोडं जवळ येऊन बोलू. जनाबाईला नामदेवाची काहीतरी नावं ठेवलं जर लोकांनी, पण जनाबाईच्या अंतःकरणामध्ये नामदेवराया गुरुवर्य होते त्यांचे आणि स्वामी होते. पण जगाने काही नावं ठेवलं पण तिची आत्म्यातली प्रतिष्ठा गेली नाही. कारण ज्यांचा प्रतिष्ठा काय राखायची होती त्याच्या आत्म्यात होतं. म्हणून तिने एक शब्द बोलला, डोईचा पदर आला खांद्यावरी. आणि काय म्हणली? मनगटावर तेल कोणी घालू वाटलं घाल, मला काय घेणं देणं नाही. कारण माझा डोईचा पदर खांद्यावर आलेला आहे हे तुला दिसतं, पण माझ्या डोईचा पदर कधीच खांद्यावर आलेला नाही ही मला दिसतं. कळले का नाही?
डोईचा पदर तुला दिसला खाली आलेला आणि मनगटावर कोण तेल घालू वाटलं. अरे एवढं तर काय. पंढरीच्या पेटे मांडियेली पाल, पंढरीच्या पेटे मांडियेली पाल, पंढरीच्या पेटे मांडियेले पाल, पंढरीच्या पेटे मांडियेले पाल. मनगटावरी तेल घालो कोणी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी. तू काय म्हणतोस मला माहिती नाही, कारण माझा आत्मा या ठिकाणी प्रत्यक्ष शाश्वत आहे. ज्या कर्मावर मी आरूढ आहे ते सत्य कर्म आहे. पुढे काय म्हणते. जनी म्हणे देवा झाले मी येशवा आणि निघाले केशवा घर तुझे. कारण माझं कर्म काय, येशवाहून तुझ्या केशवाच्या घरी जाणे. माझं कर्म सत्य आहे. तुला असत्य वाटत असेल मला घेणे देणे नाही. योग्य वेळ आहे, योग्य कर्म आहे. वेळेवर योग्य कर्म करत जावं. वेळेवर योग्य कर्म, योग्य वेळेवर योग्य कर्म जर करणं गेलं तर मग मात्र पाप नशिबाला आल्याशिवाय राहत नाही आणि गुन्हा झाल्याशिवाय राहत नाही. आणि गुन्हा जर झाला तुम्ही किती बी वरवर गोड बोला पण मधी कधी तुम्हाला प्रतिष्ठा भेटणारच नाही. कारण मधी आत्मा बोलतो कुठं ना कुठं माझ्याने चूक झाली, कारण मी चूक केले. यदा कदाचित योग्य वेळेवर योग्य कर्म जर घडला असेल तर कधीच आत्मा ती गोष्ट स्वीकार करणार नाही. तू काय म्हणतोस मला घेणे देणं नाही. तू कसं मनगटावर तेल घालतोस मला घेणं देणं नाही. मी तर बिंदास त्याचं घर निघालेलं आहे, कारण माझं कर्तव्य आहे ती. पण अर्जुनाचं या ठिकाणी कर्तव्य चुकलेलं आहे, कारण माझे म्हणतो. आणि प्रसंग कोणचा आहे, युद्धाचा आहे. जनीचा प्रसंग कोणचा आहे, देवभक्ताचा प्रसंग आहे. भक्त कुठे जाणार, तुझ्या घरी येणार का माझ्या घरी येणार, देवाच्याच घरी भक्त जाणार ना. मग आता जग काय म्हणते मला घेणं देणं नाहीये. भक्ताने जर देवाच्या घरी न जाता कुणाच्याही घरी जर फेरायला सुरू केला तर मग मात्र कर्म चुकलं. म्हणून देवाच्याच घरी भक्तांनी जावे, कुठेही जाऊ नाही. कळला तर देव जावं, नाही कळलं तर मग निवांत राहावं. अशी प्रत्येक वेळेस आपल्याला योग्य वेळ येते. आता येऊ आपल्याकडे ध्यानाला बसलो आपण, बरोबर आहे, योग्य वेळ आहे, बरोबर आहे. आता योग्य कर्म झालं पाहिजे. योग्य वेळ म्हणजे साधली, ध्यानाला बसलो, हे योग्य वेळ आहे, बसलं आम्ही. पण इथं योग्य कर्म झालं पाहिजे. म्हणजे इथे ध्यानाला बसल्यावर काय झालं पाहिजे, ध्यानच झालं पाहिजे. पण आम्हाला मोह कुणाचा निर्माण होतो, शरीराचा. कारण अति कष्ट जर पोहोचलो नक्की मृत्यूकडे जातो. मोह निर्माण झाला. योग्य वेळ होती, योग्य कर्म करायचा वेळ होता, पण योग्य कर्म न करता अयोग्य कर्म केलं की मग काय झालं, मन गवादत नाही. उठल्यावर जपावून तुम्ही बघा, तुम्ही ध्यान ठेवा. बसलो असतो आणि 10-15 मिनिटं बरंच होतं. पण काय करावं आता लोकांवर नाव टाकून तू काय करावं ते. कारण तुला बसायला वेळ भेटली होती, बसला होतास आणि जप चालू होतं. ते लोकांवर सांगायचे पण काय करावं, पण काय करा म्हणून. पण म्हणजे ते मोहामध्ये झालं असतं. पण माझे तुझे हे मोहाचे चाले. म्हणजे योग्य वेळेवर योग्य कर्म घडवून घेणं हे पुण्याची राशी प्राप्त करून देते मायबापू. यदा कदाचित पुण्याची राशी तुमच्याकडे नसेल तर तुमचं काय झालं. म्हणून म्हणतात की देव बाबा तू असे जर मोह धरला तर प्रतिष्ठाही निघून जाईल. हे लोक तर पलीकडेच गेले, पण परलोक बी तुझ्या अंतरून जाईल. परलोक अंतरून जाईल म्हणजे पुण्यामुळेच लोक आणि परलोकाची ख्याती आहे ना तुमच्याकडे. स्वर्ग उदाहरणामध्ये परलोक धरा, नाही तर धरा. पण कशाने सापडते ती, पुण्यकर्मामुळं. इहलोक पुण्यकर्मामुळं,
म्हणजे भगवंताचं म्हणणं आहे तुझा जन्मही व्यर्थ गेला, कारण तू क्षत्रिय जन्माला आलास. जाऊ दे, क्षेत्रीय भाषा बोलायची नाही, माणूस म्हणून जन्माला आलास. पुनरुपी माणूस होशील असं काय गॅरंटी आहे तुला? म्हणजे याचा अर्थ की तुझं इहलोक बी गेलं. या शब्दाला दृढ करण्याकरता साधू संत सांगतात की याच देही घडे देवाचे भजन आणि के साधन नाही कोठे. याच देही घडे, इथंच घडते ना. म्हणजे योग्य मनुष्य जन्माची वेळ आहे, मनुष्य म्हणून प्रगट झालो, योग्य वेळ आहे. ह्या ठिकाणी योग्य कर्म झालं पाहिजे. या युद्धामध्ये जन्म मरणाच्या प्रसंगाचा जे युद्ध आहे, योग्य जन्म भेटलेला आहे, म्हणजे योग्य संधी साधलेली आहे, योग्य वेळ सापडलेला आहे. इथं योग्य कर्म झालं पाहिजे. इथं माझा आणि तुझं जर म्हणत बसशील तर नक्की तुझं इहलोक बी अंतरेल आणि परलोक तर गेलंच म्हणून समजून घे. कारण इहलोक म्हणजे इथला जन्म व्यर्थ गेला. पुनरुपी तुला मनुष्य देह भेटणार नाही. तू कामणे देह काकतालिनीये न्याय. मग तू इथून बी दवडलास आणि परलोकाची काही साधना केलेली नाहीये. जेव्हा मनुष्य देह आहे तेव्हाच तुला भजन करून घ्यायचं काम होतं, कारण तू केलं नाहीस. त्याच्यामध्ये माझं तुझं, माझं तुझं. कौरव म्हणजे द्वापार युगातलेच कौरव नाही समजायचे. कौरव म्हणजे वाईट विचारला धारण करणारे असं बोलायचं मला तुम्हाला. कौरव म्हणजे काय? वाईट विचारला धारण करणारे. पांडव म्हणजे काय? तत्वावर आरूढ राहणारे. म्हणजे सत्य काय? तत्व आहे, आणि तत्वावर आरूढ राहणारे पांडव. आणि तत्वाला सोडून वागणारे कौरव. आपल्याकडे बरेच विचार येतात, त्याला ज्यावेळेस धारण करतो त्यावेळेस आपण कोण झालो? कौरव. ज्यावेळेस सत्य तत्वावर आरूढ आहो त्यावेळेस कोण आहो आपण? पांडव. लक्षात बसलं का? हा जे पांडव आहे पंचप्राण आहेत तुमचे, लक्षात असू द्या. पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. पंचप्राणाचा हा जीव आहे. ह्या जीवाला प्राण किती येतं? 5. 5 प्राणाचा एक बनला जीव, बरोबर आहे का? म्हणजे 5 पांडवातला एक जीव नावाचा अर्जुन आहे, हे लक्षात असू द्या. याला माझा आणि तुझं, कारण मनुष्य देहामध्ये मोक्ष मुक्ती प्राप्त करून घ्यायचा वेळ आहे असं बोलायचं. आणि सदा मग आविचाराशी तुमचं भांडण आहे. आविचाराला तुरंत धनुष्य घ्यायचं, म्हणजे विचाराचं धनुष्य घ्यायचंय, सद्विचाराचं धनुष्य घ्यायचंय, आणि आविचाराला खंडन करायचं. हा अर्जुनाचं काम आहे. जीवाचं काय काम आहे? आविचार जरी निर्माण झाला तर सद्विचार उत्पन्न करायचे आणि तुरंत असणार जे ब्रह्मास्त्र लावायचं. म्हणजे हाती बाण घेऊन फिरे. कोण फिरतो? कारण हा जीव आपल्यातले अज्ञान मारण्याकरता, विचाराला मारण्याकरता सद्विचाराचे बाण धनुष्य सोडतो, तिकडे तीर मारतो. आणि अशा वेळेला जर अर्जुन म्हणतो हे सर्व माझे आहेत, मी ह्यांना कष्ट पोहोचून कसं करू? महाराजांनी म्हणले, महाराज कसं राहता तुम्ही जेवणावनी? अहो आम्हाला जेवल्याशिवाय जेवणा महाराज, आम्ही तर तेच. अहो हे पोट मारणं बरोबर नसते हो, ही पाप लागते हो. मन मारायचं पाप लागते हो. वा 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 वा. ही कौरवांचा विचार आहे. पांडवाच्या अर्जुनाचा विचार असा नसावा पाहिजे. पण काही अर्जुन असे विचार बोलतात. आताचे जे लोक आहेत काही बोलतात असं. माझे म्हणलं की आलं पदरामध्ये. आता याला माझं शरीर म्हणून ठरवायचं ठरलं होतं त्याच्या मनामध्ये, की तू दंड देऊ नको, तू असा राहू नको. कोण म्हणते दंड देऊ नको? आगाव वागणाऱ्याला तर दंड भेटलंच पाहिजे. विचाराची संगती करण्याला दंड भेटलंच पाहिजे. लक्षात बसलं का तुम्हाला? मग जर अशा स्थितीमध्ये, अशा मनुष्य जन्मामध्ये जर माझं तुझं याच्याकडे तुमचं अंतःकरण उडत राहील तर तुमच्याकडे मोह निर्माण होऊन जाईल, आणि या मोहामुळं तुमचा जन्म वाया जाईल. इथं तर जाईलच जाईल, पण पुढे तुमचं परलोकही अंतरून जाईल. या कारणास्तव भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना अरे ही मोह धरू नको असा, कारण प्रतिष्ठा निघून जाते आणि परलोक अंतरतो, इहलोक अंतरतो. एवढं हृदयाचं ढिले पण कामाचं नाही बरं.
एवढं हृदयाचं ढिलेपण कामाचं नाही. ढिलेपण म्हणजे हृदयामध्ये मोह. मोहाचं कसं असतं मी तुम्हाला सांगू का? कबूतर आणि कबुतरीने दोरी राहत होते. एका वृक्षावर दोघे वास करायचे, चांगल्या पद्धतीने राहायचे. त्यांना उत्पत्ती करावं असं वाटलं आणि बारीक बारीक काड्या जमून एक खोपा बनवला. त्याने सुंदर पिल्ले झाले. एक दिवशी पारडी येतोय आणि हळून वृक्षाकडे बघतोय तर ती पिल्ले दिसतात. मग ती जाळा असा अंतरून थोडंफार खाऊ टाकतो आणि ते पिल्ले येऊन त्या जाळ्यात अडकतात. डोळ्याने ती जाळं बघते. पिल्ले मध्ये तडफड करतात. ते म्हणतात, आई आम्हाला सोडव, हा पारधी आम्हाला धरलाय. पारधी करतो काय? पारव्यांना पारधी करतो काय? मारतो जीवांशी. तरी ती कबुतरनी विचार करते, माझे 2 पिल्ले अडकलेत, माझे 2 पिल्ले अडकलेत. मी बर तिची अवकात आहे का सोडवायची पारधीच्या हातामध्ये? तरी ते 2 पिल्ल्याला बाहेर काढायचा प्रयत्न करून मध्ये जाते आणि स्वतः बी गुठळून जाते. किती अडकले? आणि त्यावेळेस विचार करते, जर बाहेर असते याच बारीचा खोपा गेला असता, दुबार बारीचा तर खोपा जिंकला असता मी. पण आता वेळ गेलेली आहे, कारण तू मधी अडकलीस. कशामुळं? माझे म्हणण्यामुळे. आता ही झालं का? आता दुसरा मग आता कबूतर विचार करतो, माझे 2 पिल्ले गेले तर गेले. अगं तू कशाला गेलीस? आता माझं कसं होईल? ती म्हणते, नका येऊ, मी आज अडकले तर अडकले, पण तुमचं भलं करून घ्या, तुम्ही उडून जा, पळून जा, तुमचा संसार बसल जा. ह्याचा जीव अडकलाय, ह्याच मोह निर्माण झालाय. आता माझं कसं? आणि मी यांचा पालक आहे, मी सोडणार तर कोण सोडव? अरे पण फासा कुणाचा आहे रे? ही बघ, का दुसऱ्या कबुतरांना आतरलेला फासा आहे, जेणेकरून टोची मारून तोडण्याकरता तुझी मृत्यू आहे आणि तिनं फासा टाकलेली आहे, वाट पाहत तुझी. आणि अशा प्रसंगाला माझं म्हणतोस तू सोडून पळायचं बघ, नाहीतर काय होईल? देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. प्रत्यक्ष काळ तुझ्या पुढे उभा टाकलेला, लपून वाट बघायलाय. 3 पडलेत, 4था मध्ये कधी येतोय? 4था मध्ये पावला गणेश उल्हास चालू आहे की माझ्या फाशाच्या जवळ येऊलाय, जवळ येऊलाय, जवळ येऊलाय. आणि तू माझं 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 म्हणून चाललास कुठं? मृत्यूकडे. आणि तो 4था बी जाऊन मध्ये पडतो आणि पडल्याच्या नंतर विचार करतात, आता आपलं कसं होईल? वेळ गेला, आता ते विचार करू नको. म्हणून अर्जुना, आता माझं म्हणायचा वेळ नाही. कारण अरे तू मारला स्त्रिय मरणार आहे, तर नाही मारला स्त्रिय मरणार आहे, तर तू नाही मारशील ना. म्हणून काही हे सोन्याचे टोपडी लावून आलेले नाहीत, ह्यांना मृत्यू निश्चित आहे. केवळ तू कर्म कर निमित्त, कारण ह्यांची मृत्यू मी पुढे उभा टाकलेली आहे. म्हणून तू मोह धरू नको. मोह कवा निर्माण होतो? सरळ ज्ञान न झाल्यामुळं मोह निर्माण होतो. आणि आणखी एक गंमत सांगू का? अर्जुन अज्ञान नाही माय, अज्ञानातला ज्ञानी वेगळा आणि ज्ञानातला ज्ञानी वेगळा. अर्जुन कोण होता? अज्ञानातला ज्ञानी नव्हता, ज्ञानातला ज्ञानी होता. पण भगवान परमात्माला गीता तत्व बाहेर प्रगट करायचं होतं, म्हणून भगवंताने टाकलेली माया अर्जुनावर होती. म्हणून अर्जुन असा बघतो, प्रत्येक जीवाला ही दृष्टांत कामी यावा. कारण कौरव आणि पांडवाचा युद्ध सतत प्रत्येक जीवनाला चालू आहे आणि प्रत्येक जीव या युद्धाच्या प्रसंगाचे अध्ययन ऐकून आपलं जीव सोडून घ्यावं या उद्देशाने भगवंताने टाकलेली माया होती.
आता तुम्ही म्हणसाल अर्जुनावर माया कधी टाकली देवाने? अरे मायाच होती, कशी माया नव्हती? त्यांच्यात नव्हतं का सूर्यापुढे चंद्र सुदर्शन उभा करता येते, माया नाही? आणि जयद्रथाला मारता येते, माया नाही? सांगा ना मला, माया नाही? तशा भीष्माचार्याला त्याचा पण खरा करता येतोय, आपण स्वतः युद्धात हत्यार धरतोय, माया नाही? जा करणास ना युद्ध, जा घरी बस, मज मी युद्ध करतो म्हणून घेतला हातामध्ये हा धनुष्य आणि पुढे पळाय सुरू केला. त्यावेळेस भीष्माचार्याने हातार खाली ठेवले, देवा लाडपुरीला एवढंच इच्छा होती माझी, भीष्म पण केला खरा. हा, आणि धनुर्धरा असा तू परमात्मा, मायावी परमात्मा, अर्जुनाला मोहातून काढण्याकरता का वेळ लागत होता का? पण गीता तुमच्या आमच्या करता द्यायची होती माय बाप, म्हणून गीता अर्जुनाला सांगितली, म्हणून कायम स्वरूपाने अर्जुनाचीच बनवून ठेवू नका. बरेच लोकांचा भरमास आहे ना, कुरुक्षेत्रामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला गीता उपदेश केले आणि अर्जुना करता ठेवली असं नाही माय. प्रत्येक जीव हा अर्जुन आहे आणि जीवात्मा प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा. तुमचं शरीराचं रथ कोण चालितोय? या जीवाचा रथ म्हणजे कोण आहे? या जीवाचा रथ म्हणजे तुमचं शरीर आहे. जीव पाठीमागे बसलाय, जीवात्मा याचा कासरा आहे, लक्षात असू द्या. कासरा धरून उभा टाकलाय. चार वाणी तुमचे घोडे आहेत. चार वाणी जे आहे परापच्यंती मध्यमा वगैरे तुमचे घोडे आहेत, लक्षात असू द्या. मन रथावर बसल्याला ध्वजावर हनुमंतराय आहे. कशी उडान आहे मनाची बघलो का? ही मन हनुमंतराया बसलेला ध्वजावर बसल्या, लक्षात असू द्या. जीव हा प्रत्यक्ष अर्जुन आहे. चार घोडे हा, आणि तुमचे जे दोन चाके आहेत ना, ज्ञान आणि वैराग्याचं चाक, ती ध्यान असू द्या. ती जर टेका नसला की तुमचा रथच कामाला देत नाही, लक्षात असू. आणि याचा कासरा ज्ञान स्वरूपानं परमात्मा प्रत्यक्ष स्वरूपानं चालवतो. या जीवाला कोण चालवतो? ज्ञान, म्हणजे कृष्ण परमात्मा ज्ञानाचा सागर आहे. तो ज्ञानाचा सागर. कोण ज्ञानाचा सागर आहे? सखा माझा ज्ञानेश्वर, या जीवाचा कासरा आहे. आणि ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष जीवाचा कासरा आहे, लक्षात असू द्या. कारण जीवाला काय करावं आणि काय नाही करावं ही ज्ञानेश्वरी शिकविते. पण ज्ञानेश्वरी स्वतः करता निर्माण केली म्हणून वाचन करा. नाहीतर आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज लिहिले आणि महाराजांनी त्याला पारायण करा, गडडडड गडडडड गडडडड. कळले का ज्ञानेश्वरी? माझ्या आई बापाला नाही, तुझ्या आई बापाला नाही. आणि पुन्हा म्हणायचं कुणाला कळते ज्ञानेश्वरी? एमाचा फासा भयंकर मोठा दांडगा आहे आणि जीवाला संघर्ष चालू आहे. जीवानी माझं तुझं म्हणत बसायचं नाही. हा, वास्तविक स्वरूपानं म्हणा जवळ कोण की, पण मोहमध्ये निर्माण होऊ देऊ नका, वेळ गमवू नका. हो, असं बोलायचं माझं. जपाच्या टाइमला जप करा, जेवायच्या टाइमला जेवण करा, झोपायच्या टाइमला झोपण करा. पण जे एक आगाव टाइम तुमच्याकडे आहे त्याला टाइमपास म्हणून वाया न घालू नका, कारण वाटोळ होऊन जाईल तुमचं, एवढं लक्षात असू द्या. काही लोकांनी शरीराला आराम द्यावं का राम द्यावं? शरीराला मला सांगा, शरीराला द्यावं काय? आराम द्यावं का राम द्यावं? काय द्यावं शरीराला? सांगा की. आराम द्यावं? आराम. रावण द्यावा या आराम. म्हणजे रामाची विरोध शब्द काय? राम. विरोध शब्द आराम म्हणजे रावण. मग शरीराला तुम्ही काय दिलेला? म्हणजे रावणाचा भाऊ कुंभकर्ण तुम्ही, आणि निद्रा म्हणजे कुंभकर्ण, आणि हा झोप ना आराम घेणारा कोण? रावण. म्हणजे दोघं भाऊ एकत्रित येऊला. बरोबर आहे का? तसं येऊन काय एकीकडे बिभीषणाला जवळ घ्या. बिभीषण म्हणजे बुद्धी. तिला जवळ घ्या आणि विचार करा. जरी झोप येत असले तर गर 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 फिरा, पण आराम देऊ नका, राम द्या. आश्रम देऊ नका, श्रम द्या. लक्षात बसलं का? श्रम द्या. श्रम कष्टाविन फळ नाही, लक्षात असू द्या. अनुष्ठान म्हणजे ईश्वर प्राप्ती करता केल्या जाणारी साधना म्हणजे कष्ट. साधना म्हणजे काय? शेतामध्ये खुरपायला जातो, ज्वारी पिकते, ह्याची साधना काय? शेतातली मेहनत.
म्हणजे शेताचं अनुष्ठान काय, ज्वारीचं अनुष्ठान काय, पिकाचं अनुष्ठान शेती, शेतीतली मेहनत. मग देवप्राप्तीचं अनुष्ठान काय, नाम जप ध्यान धारणा योग नियम आसन येम, हे सर्व 8 अंग असतात. 8 अंगातलं कुठले अंग, लोकाला 8 अंग योग्यांच्या खुणा. अरे 8 अंगातले एक तरी करतोस का नाही मर्दा, ही योग्यांच्याच खुणा आहेत. 8 प्रकारचे अंग आहेत योगांचे. ध्यान करतोस का नाही सांगा, ध्यान करतो ना आम्ही, मग ती तरी योगातलंच अंग आहे ना. योग्यांचा का बरं कंटाळा, योग्यांचा कंटाळा करू नका, कारण योग्यांची मायच तुमच्याकडे करत तिथे दुसरं कोणी देऊ शकत नाही. आयत खाणाऱ्याच्या घरी शेताला जाऊन धुऱ्यावर बसला तर शेत पिकते का, पिकत नाही. म्हणून लोकांना भ्रमात टाकू नका, नुसतं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. ह्याच्या नंतर काय बोलतात ते लक्षात असू द्या. ह्याच्या पहिले काय सांगतात उभा टाकून दे. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या, आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. देवाच्या दरवाजावर उभा टाका क्षण भरण, पुन्हा हरिमुखे म्हणा. देवाच्या दरवाजावर उभा टाकणार नुसतं हरिमुखे म्हणा. वाटणं जर तुम्ही माई भिक्षान देई, कोणी वाढणार नाही. दरवाजा पुढे जाऊन उभा टाका लागल, म्हणा लागल माई भिक्षान देई. त्या मधल्या उभा टाकल्या माईला कळतं की दरवाजा पुढे जाऊन उभा टाकलेला आहे, दान मलाच वाढावं लागल, दुसरा कोणी नाही. हे योग्यांच्या खुणा असतात, लक्षात असू द्या. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. हे संजीवनी आहे. आगमा निगमाच्या पलीकडली निगमवल्ली प्रगट, जे चुपेरस्तुम ज्ञान होतं, जे जीवाला कल्याण करण्याचं ज्ञान जे होतं, भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये सांगितलं. त्याला व्याख्या करून सुंदर फोडून फोडून सांगितले. तर इथं हे लक्ष, ही अर्जुना करता ववी वापरली असं कधी समजू नका. ही ववी जर वापरली असेल तर तुम्हा आम्हा जीवाकरता वापरलेली आहे. कारण रात्रंदिवस अविचाराचा कौरव आपल्याला खाऊन जातो. याला माझं तुझं म्हणत बसू नका. याला केवळ ज्ञानाचं खडग घ्या आणि भगवंताचा आश्रय घ्या आणि तुरंत खंडन करून टाकून द्या. अर्जुनाचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. कारण याचा सारथी ज्ञान म्हणजे भगवान परमात्मा आहे. याचा सारथी ज्ञानेश्वरी आहे असं लक्षात असू द्या. आणि ज्याचा सारथी ज्ञानेश्वरी असेल त्याच्या जीवनाचा, त्याला कधीही म्हणजे हार कधी होत नाही. त्याच्या पदरात विजयी भव विजयी भव विजयी भव. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.